नंदुरबार शहरामध्ये 2022 पासून तब्बल 600 व्हिडिओ क्लिप करत लहान बालके व युवकांचे लैंगिक शोषण केले जात होते, लैंगिक छळ केला जात होता। ही बाब अत्यंत गंभीर आहे, आक्षेपार्ह आहे, चीड येणारी आहे, संताप येणारी आहे। 4 वर्ष जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या प्रशासनाला ही गोष्ट समजली नाही, त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे। माझी मागणी आहे की अशा विकृत मानसिकतेच्या लैंगिक छळ करणारा बालकांच्या आणि युवकांचा आरोपीला अटक तर झालेलीच आहे, पण त्याला कठोरातले कठोर कलम लावून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे। तो जेलमधून कदापिही सुटता कामा नये, ही आमची मागणी आहे। नंदुरबार जिल्ह्यातच बाल आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की आपण तात्काळ एसपींकडे जा, या केसची संपूर्ण चौकशी करत 4 वर्ष प्रशासन काय करत होतो हा जाब विचारा। आणि त्याचबरोबरीनं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बालक, युवक, महाविद्यालय, शाळा, आश्रमशाळा, हॉस्टेल्स या ठिकाणी बालकांचं प्रबोधन करून ते भयमुक्त जगले पाहिजेत। याच्यासाठी एक हेल्पलाईन आणि त्यांना कायद्याची माहिती देण्याचं, प्रबोधन करण्याचं काम तुम्ही करावं, हे बाल आयोगानं करावं अशी मी त्यांना विनंती करते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवाभाऊ हे अत्यंत चांगलं काम करतात, त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी या संदर्भामध्ये लक्ष घालून तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवत आरोपींवरती तात्काळ कठोरात कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे, केलं पाहिजे आणि ते जेलमधनं सुटता कामा नये। या गोष्टीचा आम्ही तात्काळ निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रवक्ता म्हणून मी मागणी करते की नंदुरबार जिल्ह्यामधल्या बालकांना, युवकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करा।